जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करायला विसरू. बार समोरच एक तलाव होता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमारी गळ टाकून बसला होता. तापमान होतं 43.3. एका तरुणाला दया आली. तरुण, बाबा किती ऊन आहे, चला मी तुम्हाला थंड बियर पाजतो. बियर पिता पिता तरुण, बाबा किती मासे गळायला लागले. म्हातारा, तू आठवा आहेस बेटा. पोराला हसावे की रडावे तेच समजलं नाही. आधी दारू पिऊन पडलेल्याला कोणी पाहत देखील नव्हतं, पण आता त्याला उचलून बाजूला घेऊन विचारतात, कुठं मिळाली भावा? पेशंट, डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्यापासून दारू पित नाही, फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो. डॉक्टर, हे कोण तुमच्याबरोबर? पेशंट, ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला. गण्या दारू पिता पिता रडायला लागला. टिन्या, काय र गण्या, काय झालं? गण्या, यार, ज्या पोरीला विसरायला दारू पितोय तिचं नावच आठवेना. काल तिघात एक खंबा घेतला. 3-3 पॅक येणार होते वाट्याला, पण एक जण 2 पॅकमध्येच आऊट झाला. मग तो पॅक मला मिळाला. होय, मी लाभार्थी. हे माझं सरकार आहे. दुकान मालक, काय हवंय साहेब? ग्राहक, या जगात सगळीकडे दुःख पसरलंय. छळ, कपट, विश्वासघात आहे. देत असाल तर मला हे सगळं सोसण्याची ताकद द्या. या जगात जगण्याची शक्ती द्या. दुकान मालक, छोट्या साहेबांना 2 क्वार्टर आणि चणा डाळ पाकिट दे. तिळगुळ आपल्याला अजिबात आवडत नाही. मी गोड बोलावं अशी इच्छा असेल तर भविष्यात माझ्यासोबत भेट झाल्यावर मला एक बियर पाजावी. एवढंच पुरेसे आहे. सकाळी वॉटरमध्ये हीटर टाकून सुरुवात केलेल्या दिवसाला रात्री क्वार्टरमध्ये वॉटर टाकून संपवणे हेच खरे जगणे. हा मेसेज 5 जणांना पाठवा. कोणीतरी संध्याकाळपर्यंत बसायला बोलवेल. ही अफवा कोणी केली? मावा गुटखा खाणाऱ्यांचा मोर्चा निघणार. का तर म्हणे हेल्मेट घातल्यावर थुंकता येत नाही. शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों न हो, क्वार्टर के 3 पेग ऐसे बनाता है जैसे किसी प्रयोगशाला का बहुत बड़ा साइंटिस्ट हो. 2 बेवडे फुल टाईट होऊन चालले असतात. एक बेवडा, अरे काय सांगू यार, आज माझं घड्याळच हरवलं. दुसरा बेवडा, ते चालत होतं का? पहिला बेवडा, हो. दुसरा बेवडा, मग ते चालतच कुठं तरी निघून गेलं असणार बघ. एक बेवडा ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुल टाईट होऊन येतो. बायको, काय हो, तुम्हाला किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतं ना. मला सकाळी बेवडा, हो बरोबर आहे, पण मी तरी काय करणार, रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना. दारुड्या, डॉक्टर साहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का? डॉक्टर, हो हो नक्कीच, आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे. दारुड्या, अहो पोलिसांनी माझ्या 4 बाटल्या पकडल्यात, कृपया सोडवून आणा ना. 2 बेवडे का हातभट्टीवर जातात. एक पेक टाकतात. पहिला दारुड्या, चल आज आपण एवढी दारू प्यायची की समोर जी 4 झाडे आहेत ना ती 8 दिसली पाहिजेत. दुसरा दारुड्या, अरे पण समोर तर 2च झाडं आहेत. 2 दारुड्यांमधील हे संभाषण. पहिला, अरे तू काल संध्याकाळी 7च्या बातम्या ऐकल्या का? दुसरा, नाही, काय विशेष? पहिला, काल संशोधकांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ सापडल्याचं जाहीर केलं. दुसरा, वा वा वा, म्हणजे आता आपल्याला फक्त विस्कीच घेऊन जावं लागणार. एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि साधूजवळ जाऊन बसला. तो साधू दुःखी स्वरात त्याला म्हणाला, बाळा, तुला ठाऊक नाही का, तू सरळ नरकात जात आहेस.
ते ऐकून दारुड्या उठला आणि जोराने ओरडला, ड्रायव्हर, बस थांबवा, मी चुकीच्या बसमध्ये चढलोय. एक दारुड्या फुल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक पाय टाकत डुलत डुलत चालला होता. एका हवालदाराने त्याला तरडावून विचारले, एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा? दारुड्या, काय करणार साहेब, बाटलीचं झाकणच हरवलं, त्यामुळं दुसरा मार्गच नव्हता बघा. एक दारुड्या फुल टाईट होऊन घरी जातो. बायकोशी त्याचं चांगलंच वाजतं. हा राहत असतो पहिल्या मजल्यावर. बायको एक लाथ घालते ह्याच्या केपाटात, तसा हा गच्चीवरून खाली पडतो. जोरात धाड असा आवाज आल्याने सगळे इमारतीतले लोक खाली पळत येतात आणि त्याला विचारतात, काय झाले हो बेवडा? मला पण नाही कळालं काही झालं ते, मी पण जस्ट आत्ताच तुमच्या आधीच खाली आलो. दारुड्यांनी न्यूज चॅनेल सुरू केला. तर त्याचं नाव काय असेल? P24 तास. रहा एक पॅक पुढे, उघडा झाकण, प्या पटकन. परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पिताही दारू पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात. आता बायकोला कोण सांगणार, दारू न पिता दारू पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा दारू पिऊन न पिल्याचा अभिनय करणं किती अवघड असतं ते. अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना. एका अट्टल पिणाऱ्याला प्रश्न विचारला. प्रश्न, तुमचे आवडते कवी कोण? पिणारा, मंगेश पाडगावकर. प्रश्न, अरे वा, त्यांची कोणती कविता आवडते? पिणारा, झोपाळा वाचून झुलायचे. आयुष्याचा अशा टप्प्यावर आलोय ना की रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे आणि व्हॅलेंटाईन डे याचा काही फरक पडत नाही, फक्त ड्राय डेचा फरक पडतो. 12ही महिने दारू स्वस्त विकून अपार पुण्य मिळवणारी नगरी दीव आणि दमण यांच्याकडे कोरोनाची एकही केस नाही आणि सगळ्यात पहिले राज्य कोरोनामुक्त गोवा झाले आहे. अशा पवित्र भूमीला कोटी कोटी वंदन. आज अनेक राज्यांनी वाईन शॉप चालू करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांची अर्थव्यवस्था डबकाईला आली आहे. आईला, म्हणजे आजवर ज्यांना आपण बेवडे समजत होतो ते तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले. आज चक्क ग्लास माझ्याशी बोलले, लिंबू सरबत तरी करून प्या. आम्ही आयुष्याच्या त्या टप्प्यावर पोचलो आहोत की आम्हाला गुलाब डे, टेडी डे, प्रॉमिस डे किंवा व्हॅलेंटाईन डेबद्दल त्रास होत नाही, पण ड्राय डेचा नक्की होतो. मान्सून अलर्ट. कृपया घराबाहेर पडू नका, घरातच पडा. एका देशी बारमध्ये एक गुरुजी शिरतात. पहिल्याच बेवड्या मित्राला पकडतात आणि म्हणतात, दारू पिणे वाईट असते, सोड पाहू. बेवडा मित्र, कदम गुरुजी, तुम्ही कधी घेतली आहे का? गुरुजी, नाही, कधीच नाही. बेवडा, एकदा घेऊन पहा, नाही आवडलं तर मी पिणे सोडीन. गुरुजी, ओके, पण चहाच्या कपातून द्यायला सांग, उगाच लोकांना मला पिताना पाहायला नको. बेवडा जातो गुत्त्याच्या मालकाकडे आणि कपात दारू मागतो. मालक, अरेच्या कदम गुरुजी आले वाटतं. गच्चीवर मक्याचे दाणे ठेवले चिऊताईसाठी. खाल्ले का बघायला गेलो तर त्याचे पॉपकॉर्न झाले होते. मग काय, मागवली बियर. सकाळी वॉटरमध्ये हीटर टाकून सुरुवात केलेल्या दिवसाला रात्री क्वार्टरमध्ये वॉटर टाकून संपवणे हेच खरे जगणे. हा मेसेज 5 जणांना पाठवा, कोणीतरी संध्याकाळपर्यंत बसायला बोलवेल. काल रात्री फेसबुकला स्टेटस टाकले. रात्री उशिरा मित्रांबरोबर पार्टी झाली. 7 पेग झाले. टूप ड्रायव्हिंगवर माझा भरोसा होता, पण मी जबाबदारीची जाणीव ठेवून माझी कार तशीच ठेवून
ओला मागवली आणि ओलाने गेलो. सर्वांनी माझे कौतुक केले. 300 लाईक, 50 कमेंट आल्या. त्यातील एक कमेंट भारी होती. भाऊ, तू ओलाने गेला कुठे? पार्टी तुझ्या घरी होती. बारमध्ये बसण्याचे फायदे: 10-20 रुपये टिप देऊन वेटरकडून आपली लाड पुरवून घेता येतात. चना डाळ में कांदा, टमाटा अलग देना, बॉइल्ड एग के साथ नमक और काली मिरी अलग देना. काकड़ी पे चाट मसाला नहीं चाहिए, पंखा चालू कर, बंद कर, स्लो कर, फास्ट कर, अच्छा गाना है, आवाज वाढव. ही नाटकं घरी अख्खी पगार देऊन पण नाही करता येत, असं माझं मित्र सांगतात.